सरकार काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न. सरकार जे आहे सध्याचं फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, ह्यांना ह्या विषयावरती काही भूमिकाच नाही आहे. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले आहे. मला आश्चर्य वाटतं आहे शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले. कोणत्या त्यांनी का बंकर केला आहे का या विषयावरती बोलायचंच नाही. आणि कोणत्या भूमिका मांडताय. उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत. उदय सामंत हे शिंदे गटाचे मंत्री आहेत ना. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे. ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे. यांच्या तोंडाला भाजपची कोर कमिटीची मीटिंग झाल्याचं कळतंय आणि ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत करा अशा सूचना आहेत भाजप नेत्यांच्या. आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पळा अशाही अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाही आहे की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलं आहे का राष्ट्रपतींनी की हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असले दाखवा आम्हाला. तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का, दाखवा तुम्ही. महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते. मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहे की कोणतीही सक्ती केली गेलेली नाहीये. हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहे, हे राजकारण. मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतो. कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे. हे आमच्या सरकारनं तुरुंगात टाकतील. तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सरकारनं तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. तशी एक प्रतिक्रिया आली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत, त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावं. हे गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे. त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका.